तू एकटी नाहीस. त्याच्या शब्दांनी मला आणखी धीर मिळाला. मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी माझं निवेदन नोंदवलं आणि मला आश्वासन दिलं की ते या मुलांच्या विरुद्ध कारवाई करतील. पण त्याच्याबरोबर त्यांनी मला सावधगिरी बाळगण्यास सांगितलं. काही दिवसांतच्या पोलिसांनी त्या मुलांना अटक केली. त्यांच्या घरातील शोधात अनेक अश्लील चित्र आणि इतर सबूत सापडले. त्यांच्या मागील गुन्हेगारीचा इतिहासही समोर आला. मला समजलं की हे मुलं फक्त माझ्याच नव्हेत, तर अनेक मुलींना छळत होती. या सर्व प्रकरणानंतर माझ्या मनात एक प्रकारचं समाधान वाटलं. मी समीरच्या पाठिंब्यामुळे धीर धरला होता आणि योग्य निर्णय घेतला होता. पण त्याच्याबरोबर माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला. अशा लोकांपासून आपण कसं सुरक्षित राहू शकतो? समीर म्हणाला, निधी, हे जगातलं एक वाईट सत्य आहे. पण आपण निर्भय राहिलं पाहिजे. अशा लोकांना आपल्या भीतीचा फायदा होतो. त्यामुळे आपण आपल्या सुरक्षेबद्दल सजग राहिलं पाहिजे आणि अशा प्रकरणांमध्ये लगेच पोलिसांकडे धाव घ्यायला हवी. त्याच्या शब्दांनी मला खूप बल मिळालं. मी ठरवलं की मी आता अधिक सावध राहीन आणि अशा प्रकरणांमध्ये लगेच कारवाई करेन. काही आठवड्यांतच माझं जीवन पुन्हा सामान्य झालं. मी माझ्या नोकरीत मन लावून काम करू लागले. समीरसोबतच नाथम आणखी दृढ झालं. त्याने माझ्या कठीण काळात मला साथ दिली होती आणि त्यामुळे माझ्यात त्याच्यावरचा विश्वास आणखी वाढला. एक दिवस मी समीरला विचारलं, तू माझ्यासाठी इतका धीर का ठेवतोस? मी तुझ्यावर इतका अवलंबून आहे, हे तुला कधी वाटतं का? तो म्हणाला, अनिधी, प्रेम म्हणजे एकमेकांच्या काळजी सामायिक करणं. तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस आणि तुझं संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे. तू अवलंबून नाहीस, तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस. त्याच्या शब्दांनी माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मला समजलं की प्रेम म्हणजे फक्त आनंदाच्या क्षणांमध्ये संकट काळातही एकमेकांना साथ देणं. या प्रकरणातून मी खूप काही शिकले. मला समजलं की भीती आणि गोंधळातून बाहेर पडण्यासाठी धैर्य आणि योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. समीरच्या पाठिंब्यामुळे मी या संकटातून सुरक्षित बाहेर पडू शकले. आता मी अधिक सजग आणि स्वावलंबी झाले आहे. मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारच्या परिस्थितीतून जावं लागलं, तर निर्भय राहा आणि योग्य मार्गाचा अवलंब करा. प्रत्येक समस्येचं निराकरण होतं, फक्त आपल्याला योग्य दिशा शोधायला हवी. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक